त्यांचा जो मतदारसंघ आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये काल सभा झाली आणि बाळासाहेब जाधव हे माजी मंत्री, माजी आमदार त्या मतदारसंघाचे ते सभेचे अध्यक्ष होते आणि ते मला असं सांगत होते, आजपर्यंत आमच्या अहमदपूर शहरामध्ये ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांमध्ये सर्वात मोठी तुमची सभा आहे. माणसेच आहेत आपल्या पक्षामध्ये, माणसेच आहेत. मी तुमच्या नेत्यावर टीका करत नाही. आपल्या समाजातला हा असा आहे तो तसा आहे अशा पद्धतीची सवय मला नाही. सगळेच नेते माझे नेते आहेत. कुठेही असो ते बाबासाहेबांचं नाव घेतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी काम करतात. पण वेगवेगळं राहून आपल्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची जी भूमिका आहे ती भूमिका मी अनेक ठिकाणी मांडतो आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्र आलं. शालमराज आंबेडकर आहे, भीमराव आंबेडकर आहे, योगेंद्र कवाडे सर आहे, डॉक्टर राजेंद्र ढोळकी आहे. सगळे गट करून आपल्याला काय मिळत नाही. गट आणि गटामुळे आपल्या समाजाचे फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मला आता राज्यसभा मिळणार आहे असं आपण म्हणा नाही. तर मला राज्यसभा माझे नरेंद्र मोदी साहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. त्यांना माहित आहे की आठवलेजी माझ्यासोबत आहे. मला कसली चिंता नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसऱ्या कोणाला राज्यसभा मिळेल की नाही सांगता येत नाही, पण मला राज्यसभा मिळाल्याशिवाय राहत नाही. तसा मी 3 वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलेलो आहे. मी लोकांचा नेता, लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या खासदारकीपेक्षा, मंत्रिपदापेक्षा माझं कार्यकर्ता पद फार मोठं आहे. माझ्यासोबत कार्यकर्ते कायमचे राहिलेले आहेत. सत्तेत असो नसो, खासदार असो नसो, दलित कॅन्सर ऑफ इंडियाच्या काळापासून माझ्यासोबत असंख्य अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांचे कवीच्या कवी माझ्यासोबत राहिलेले आहेत. हे कार्यकर्ते का माझ्यासोबत राहिलेले? कारण मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. मी त्यांच्यासोबत राहिलो नसतो तर हे लोक माझ्यासोबत नसते, हे कार्यकर्ते माझ्यासोबत नसतील. त्यांना सत्तेत अजिबात काही मिळत नाही. आणि मी सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्याच्या अगोदर मी साधा इश्यू सुद्धा नव्हतो. मी कुठल्या कमिटीवर नव्हतो, मी कॉर्पोरेटर नव्हतो, मी आमदार नव्हतो, मी अजिबात कुठं नव्हतो. डायरेक्ट सिद्धार्थ हॉस्टेलमधून मला मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये मी राहत होतो. पडल्यामध्ये नामांतरासाठी जे मोर्चे निघत होते, त्या मोर्चामध्ये मी सगळ्या लोकांशी संवाद साधत होतो. आणि नामांतराची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्या आम्हाला सहकार्य केलेलं आहे. नामांतराचे मोर्चे हजारो लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये निघाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाले, नांदेड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, परभणी असेल, अनेक जिल्ह्यामध्ये हे मोर्चे निघाले, जालना असेल. आणि मला या नामांतराच्या मुंबईमुळे बळ मिळालं. मला नामांतराच्या मुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या मुळे मला मिळालं बळ. त्यामुळे माझी कुणी काढत नाही कर. हे बळ हे तुमचं सर्वांचं बळ आहे. हे बळ जे आहे ते बळ हे जय भीमचं बळ आहे. जय भीमचा नारा बुलंद करण्यासाठीच आपण सगळेजण आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय करण्यासाठीच आपण सगळेजण आहोत. जर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनात आले नसते तर आपलं काय झालं असं सांगता येत नाही. कुठल्या तरी शेतावर काम करत राहिलो असतो आपण. शाळेमध्ये जाण्यासाठी आपल्याला संधी मिळाली नसती. बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला आरक्षण मिळालं शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, आणि आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे आज ज्या ठिकाणी आमच्याकडे खडूबाई येत आलेले आहे, नाव त्यांचं खडूबाई आहे, म्हणजे त्यांचा आवाज फार खडूबाई आहे.
त्यांचा आवाज सुंदर आहे आणि तुमचं हे गाणं अजून चांगलं आहे. मला बघायचं आहे तुमच्या आवाजामध्ये काही फरक पडलाय का. त्यामुळं आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. काका कोणते हे आता तालुका अध्यक्ष आहेत. बाबूराव कदम, मिलिंद शेळके, संजय भोकर, किशोर थोरात, दौलत खरात, बाळकृष्ण इंगळे, विजय मगरे, राकेश पंडित, शरद भाऊ कीर्तीकर, सुखदेव सोनवणे, जे अमराव, बाबा भरपुरे, कुंदन लाटे, बापू खाजेकर, सतीश महापुरे, चेतन सोनावणे, किशोर साळवे, टायगर काय तो ये है हमारा टाइगर. ये टाइगर है कि मैं शांत रहूंगा. और टाइगर आपका अंदर का बोले नहीं जमता था, लेकिन बाद में जमने लगा. क्योंकि एक ही जंगल में रहना है तो फिर झगड़ा करना ठीक नहीं. इसलिए बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं की शिवशक्ती एकत्र आली पाहिजे आणि टायगर आणि पॅन्थर एकत्र आला. त्यामुळं जंगलामध्ये आमच्या विरोधामध्ये कुणीच नाही. टायगर आणि पॅन्थरला बघितलं की सगळी जनावरं पडून जातात. हा टायगर भाई आहे. इथले स्थानिक कार्यकर्ते अनिल सावते, मिलिंद शिरसाट, मंगेश काशिदे, पप्पू अमराव, प्रवीण वाघमारे, आकाश वाघ, निलेश सोनावणे, सूर्यकांत पठारे, निलेश कीर्तीशाही, त्याचं नाव आहे कीर्तीशाही. त्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आहे लोकशाही. अजय ठोके, सीताराम ठोके, तुमचं नाव आहे ठोके, कितीच ओळख नाही ठोके. आणि आमचे दिलीप खरातीत आलेले आहेत. ते वंचित बहुजन आघाडीमध्ये होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. कोणी वंचित नाव सांगणार काय झालं कुठं. अरे सुधीर भाऊ हिवाळे हे कुठे देऊळगाव राज्याचे शहर अध्यक्ष आपले वंचित बहुजन आघाडीचे आहे. ते त्याने आरपीआयमध्ये प्रवेश केलेला आहे. आकाशदादा साळवे यांनी सुद्धा आरपीआयमध्ये प्रवेश केलेला आहे. आजच्याकडे झालंच का त्यांनी नाव घेतलं कुठे ते उभारावं ना. यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि वंचित सोडून ते आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण पुन्हा आरपीआय सोडून अजिबात जाता कामा. त्यामुळं ते आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचबरोबर या ठिकाणी आपले गावचे सरपंच आहे, आपले लिहिले नावं लिहिले तिथे. बाबूराव हिवाळे आणि कविता हिवाळे आणि मंगेश काशिदे, सतीश किशोर सावंत नावं घेतली वेगळे आता. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलेले आहात.